नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, MA इतिहास, MA हिस्ट्री, प्रोग्राम कोड M60, NEP 2020 पॅटर्न। ह्याच्यामध्ये 70 मार्क असणार आहेत, लेखी परीक्षेला 30 मार्क असणार आहेत। इंटरनल असेसमेंट किंवा कॉलेज असेसमेंट किंवा प्रॅक्टिकल वर्क म्हणजे काय, जे आपण इंटरनल लिहून देतो प्रॅक्टिकल क्वेश्चनचे आन्सर्स, त्यालाच प्रॅक्टिकल वर्क आपण म्हणतो। 70-30 हा पॅटर्न आहे। डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025, थोडक्यात विंटर 2024 एक्झामिनेशनचं टाइमटेबल आलेलं आहे। या टाइमटेबलमध्ये सेमिस्टर 1, सेमिस्टर 2 आणि सेमिस्टर 3 तिन्ही सेमिस्टरचे टाइमटेबल ह्याच्यामध्ये दिलेलं आहे। तर आपण टाइमटेबल पूर्णपणे पाहणार आहोत। प्रोग्राम कोड आहे M60, ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे। सेमिस्टर 1चा पहिला पेपर असणार आहे 16 जानेवारी 2025ला। आता डिटेल वाचत बसत नाही मी, तरी पण ठीक आहे, वाचून टाकतो। ओके, 16 जानेवारी 2025ला पहिला पेपर आहे, सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत। पेपर कोड आहे HIS 515, प्रारंभिक भारत इसवी सन 6व्या शतकापर्यंत। 17 जानेवारी 2025ला दुसरा पेपर, सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत, HIS 516, भारतीय राजकीय व्यवस्था। तिसरा पेपर 18 जानेवारी 2025ला, सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत, HIS 517, आधुनिक जग भाग 1। चौथा पेपर आहे 19 जानेवारी 2025, सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत, HIS 518, प्राचीन इतिहासकार। पुढचा पेपर आहे 20 जानेवारी 2025ला, सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत, HIS 519, इतिहासाच्या सहाय्यकारी शास्त्रांची पद्धती आणि उपयोजन। किंवा 20 जानेवारी 2025ला ऑप्शनल पेपर असणार आहे, सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत। पेपरचा कोड असणार आहे HIS 520, आधुनिक पूर्व जगाचा इतिहास भाग 1। म्हणजे HIS 519, HIS 520 ह्या दोन्हीपैकी तुमचं एक ऑप्शनल पेपर असणार आहे, दोन्हीपैकी एक असणार आहे। तुमच्या हॉल तिकीटवरती येईल, तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सुद्धा तुमच्या ऑप्शनल पेपर कोणता सिलेक्ट केला आहे त्याची माहिती आहे। शेवटचा पेपर असणार आहे 21 जानेवारी 2025ला, सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत, HIS 599, संशोधन पद्धती। सेमिस्टर सेकंडची एक्झाम असणार आहे 11 जानेवारी 2025 पासून, सकाळी 10:30 ते 1, HIS 521, सरंजामशाहीच्या काळातील भारत 6वे ते 18वे शतक। 12 जानेवारी 2025 रोजी, सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत, HIS 522, भारतातील आर्थिक जीवनातील स्थित्यंतरे। 13 जानेवारी 2025, सकाळी 10:30 ते 1, HIS 523, आधुनिक जग भाग 2। 14 जानेवारी 2025, सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत। हा छोटा पेपर आहे, ध्यान ठेवायचं, नाहीतर पेपर संपून जाईल, विचार करण्यामध्ये लिहायचं राहून जाईल। HIS 524, मध्ययुगीन इतिहासकार। 15 जानेवारी 2025, सकाळी 10:30 ते 1, HIS 525, इतिहासातील उपयोजित क्षेत्रे किंवा ऑप्शनल पेपर। 15 जानेवारी 2025 रोजी, सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत, HIS 526, आधुनिक पूर्व जगाचा इतिहास भाग 2। HIS 525, HIS 526 ह्या दोन्हीपैकी एक ऑप्शनल पेपर तुम्हाला असणार आहे। दोन्ही असणार नाही, दोन्हीपैकी एकच असणार आहे, ठीक आहे। ते तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये बघू शकता किंवा तुमचा युजर ID पासवर्ड टाकून तुमची प्रोफाईल उघडून सुद्धा बघू शकता। सेमिस्टर थर्डच्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर सुरू होणार आहे 16 जानेवारी 2025ला, दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे। HIS 601, इतिहास लेखनशास्त्र, त्याला इंग्रजीमध्ये आपण हिस्टोरिओग्राफी म्हणतो। 17 जानेवारी 2025ला, दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत, HIS 602, आधुनिक भारताचा इतिहास। 18 जानेवारी 2025ला, दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत, HIS 603, भारताचा सामाजिक इतिहास। 19 जानेवारी 2025ला, दुपारी 2:30 ते 3:45 वाजेपर्यंत, छोटा पेपर आहे, ध्यानात ठेवायचं, HIS 604, आधुनिक इतिहासकार। 20 जानेवारी 2025 रोजी ऑप्शनल पेपर असणार आहे 2:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत। दोन पेपर कोड दाखवलेले आहे तिथं, HIS 605, HIS 606, ह्या दोन्हीपैकी तुमचा एक असणार आहे। HIS 605, भारतीय इतिहासाचे नवे आयाम किंवा
20 जानेवारी 2025 रोजीच 2.5 ते 5 ऑप्शनल पेपर सांगल्याप्रमाणे HIS 606 दक्षिण जगाचा इतिहास 605 606 या दोन्हीपैकी एक तुमचा असणार आहे. नोटीस काय दिली आहे बघू. नोटीसमध्ये 7 पॉईंट दिले आहेत. पहिला पॉईंट बघूया. यू कॅन डाउनलोड हॉल तिकीट फ्रॉम युनिव्हर्सिटी वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac. हॉल तिकीट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एक्झामिनेशन सेंटर. ycmu.digitaluniversity.ac हे विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तिथं वर हॉल तिकीट म्हणायचं एक तुम्हाला आयकॉन दिलेला आहे, टॅब दिलेला आहे. त्याच्यावर क्लिक करून PRN नंबर टाकून वर्ष निवडून सर्च करायचं, सबमिट करायचं, तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होईल. आणखी हॉल तिकीट आलेले नाहीत, परीक्षा बरीच लांब आहे. ठीक आहे. आता ही MA हिस्ट्रीचं टाइम टेबल बघायला ही जानेवारी महिन्यात आहे पुढच्या वर्षीच्या. आता नोव्हेंबर महिना चालू आहे. ठीक आहे. आता हॉल तिकीट आलेलं नाही, आणखी लगेच बघू नका. ठीक आहे. ओके, वेळ आहे आणखी हॉल तिकीटला. परत सांगितले यू शूड कॅरी युअर हॉल तिकीट, आयडेंटिटी कार्ड, रिसिप्ट ऑफ द फीस पेड, चलान विथ यू फॉर द एक्झामिनेशन टू प्रोड्यूस वेन एवर रिक्वायर्ड और द स्टुडंट विल नॉट बी अलाउडेड टू अपियर फॉर द एक्झामिनेशन. तुमचं हॉल तिकीट आणि कॉलेजवाल्याने दिले तर आयडेंटिटी कार्ड हे दोन्ही सोबत ठेवा, दोन्ही सोबत ठेवायचं. हॉल तिकीट तर कंपल्सरीच आहे, त्याच्यासोबत आयडेंटिटी कार्ड असलं तर खूप छान आहे. नाहीतर काय करायचं, फीस भरलेली पावती सोबत ठेवायची. आपली ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची फीस भरलेली असेल ना, त्याची पावती सोबत ठेवायची. ओके. तिसरा पॉईंट, यू मस्ट बी प्रेझेंट इन द एक्झामिनेशन हॉल बिफोर 15 minutes. नो स्टुडंट शॅल बी अलाउडेड टू एंटर आफ्टर 30 minutes फ्रॉम द स्टार्ट टाइम ऑफ एक्झामिनेशन. ठीक आहे. परीक्षा चालू होण्याच्या 15 मिनिटं अगोदर तुम्हाला परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देण्यात येईल. तसेच एकदा परीक्षा चालू झाली आणि परीक्षा चालू होऊन अर्धा तास झाले आणि तुम्ही जर आला तर तुम्हाला एंट्री मिळणार नाही. परीक्षा चालू होऊन अर्धा तास झाल्यानंतर कुणालाही कसल्याही परिस्थितीमध्ये परीक्षा कक्षामध्ये प्रवेश मिळणार नाही. 4 नंबर, मोबाईल फोन्स, ऑडिओ व्हिज्युअल और एनी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आर स्ट्रिक्टली नॉट अलाउडेड इन एक्झामिनेशन हॉल. मोबाईल, स्मार्टफोन्स, ऑडिओ व्हिज्युअल्स, इलेक्ट्रॉनिक्स कोणतेही इक्विपमेंट एक्झामिनेशन हॉलमध्ये सोबत घेऊन जायला प्रतिबंध करण्यात आलेला आहे. एक्झाम अनफेअर मीन्स रिलेटेड ॲक्ट 1982 ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट क्लॉज नंबर 31 प्रोव्हिजन्स आर ॲप्लिकेबल. म्हणजे कॉपी मुक्तसाठी जो GR आहे ती GR इथे लागू असेल. तर कॉपी करण्याच्या भानगडीत जाऊ नका, अभ्यास करा. वेळ दिलेला आहे, आणखी जानेवारी महिन्यात बी एक्झाम आहे, आणखी कमीत कमी 1 महिना आहे आपल्याकडं. त्याच्यासाठी आपला जॉब करता करता, काम करता करता कोणा एवढा वेळ काढायचा आहे, एवढा महिनाभर तरी, आणि संध्याकाळी कोणा आपला वेळ भेटल्यानंतर अभ्यास करून हे पेपर काढून टाकायचं आहे. ठीक आहे. कॉपी करण्याचं, कॉपी चलेल न चलेल ह्याच्यात कशाला डोकं चालवायचं. अभ्यास करून डोकं चाललं की पेपर पास होऊन जातो. रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac. ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर रिझल्ट डिक्लेअर करण्यात येईल. आफ्टर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑन वेबसाईट, इफ यू अनसॅटिस्फाईड इन युअर रिझल्ट यू कॅन अप्लाय फॉर रिव्हॅल्युएशन ऑफ मार्क. वेबसाईटवर रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर जर तुम्हाला मार्क कमी पडलेत असं जर वाटलं तर तुम्हाला रिव्हॅल्युएशनचा ऑनलाईन अर्ज करता येईल. ॲप्लिकेशन अवेलेबल ऑन वेबसाईट शुड बी सबमिटेड विदिन 15 days फ्रॉम द डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट ऑनली. रिझल्ट, ऑनलाईन रिझल्ट लागलेल्या 15 दिवसाच्या आत तुम्हाला रिव्हॅल्युएशन ऑफ मार्क्स गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ती बी विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनच अर्ज करायचा आहे. ऑफलाईन वगैरे काही करायची गरज नाही. ऑनलाईन वेबसाईट अवेलेबल आहे, मी त्या टायमाला सांगेन. विशिंग यू ऑल द बेस्ट फॉर द फोर्थ कमिंग एक्झामिनेशन. विद्यापीठाकडून बी तुम्हाला ऑल द बेस्ट, माझ्याकडूनही ऑल द बेस्ट. आपल्या 1100+ सबस्क्रायबर तसेच लाखावर व्ह्यूज असणारे आपले सर्व यूट्यूब फॅमिली मेंबर्सतर्फे तुम्हाला सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द एक्झामिनेशन्स. ठीक आहे. महिनाभर आहे, चांगला अभ्यास करायचा आहे. काय अडचण आलं तर व्हिडिओच्या खाली कमेंट करायचं आहे. ज्या व्हिडिओशी संबंधित तुमची शंका असेल त्याच व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे, जेणेकरून तुम्हाला उत्तर लवकरात लवकर देण्यात येईल. आपला व्हिडिओ 10, 12, 13 मिनिटाचा आपण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये खूप सारे एक्सप्लेनेशन्स असतात. त्याच्यासाठी कमेंट करण्या अगोदर पूर्ण व्हिडिओ बघितला तर खूप चांगलं होईल. म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कमेंट करायची गरजच पडणार नाहीत. व्हिडिओमध्ये सर्व क्लिअरिफिकेशन, सर्व शंकांचं, समस्यांचं समाधान ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघत जावा.
स्क्रीनवर टाईम टेबल दाखवले त्याला पॉज करून बघतात आणि व्हिडिओ पूर्ण बघत नाही. असं करू नका. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी मी सांगत असतो व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहत जावा. ठीक आहे. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजारचे, बाजूचे, तालुक्यातले, जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले सगळ्यांना शेअर करा. व्हॉट्सअपद्वारे शेअर करा. कोणत्याही सोशल मीडिया चॅनल्सद्वारे शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.